आता बातमी यामिनी जाधवांची आहे। कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढायला हवी अशी मागणी यामिनी जाधवांनी केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधवांनी सभागृहात ही मागणी केली। कोरोना काळात तुमचेच पती कारभार पाहत होते असं उत्तर यावर किशोरी पेडणेकरांनी दिलंय। तर कोरोना काळात शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता होती, त्यावेळी यामिनी जाधवांचे पती यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते असं यावेळी पेडणेकर म्हणाल्या। सगळ्यात महत्त्वाचं या सभागृहामध्ये श्वेतपत्रिका मागितली गेली। अर्थसंकल्पीय भाषणामधनं श्वेतपत्रिका मागितली गेली। कुठल्या काळातली? तर जो प्रशासकीय कार्यकाल होता त्यातली श्वेतपत्रिका मागितली गेली। 100% मी ह्याच्याशी सहमत आहे। 100% ती मागितलीच गेली पाहिजे। आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे की त्या 3 वर्ष 10 महिन्यांनी समथिंग दिवस जे काय होते त्यात कार्यकाळामध्ये नेमकं काय झालं, कसली कंत्राट दिली गेली याची श्वेतपत्रिका ही आलीच पाहिजे। तर आपण मुंबईच्या ठेवी ह्याच्याही आधी आपणच कारभार केला। तुमचेच पती कारभार करत होते, त्यांनी कुठेही कधी तेव्हा पण ठेवीला हात न लावता आपण कारभार केलेत, मोठमोठे प्रोजेक्ट आणलेत, सोर्स काहीच दिसत नाहीयेत आणि ठेवी मोडल्या जात आहेत। बरं, ठेवी कशासाठी मोडल्या गेल्या याचीच तर माहिती हवी आहे। कुठल्या प्रोजेक्टसाठी की रंगरंगोटी, रस्ते धुणे याच्यावर जर ठेवी मोडले असं दिसतंय तर त्याचे क्लॅरिफिकेशन आलंच पाहिजे। आणि आत्ता ज्या पद्धतीने एक सदस्य यामिनी जर मांडत असेल तर त्यांना पाठचा पण इतिहास हा द्यावा लागेल।